बाबालाल मुर्दाबाद, भ्रष्टाचारी बिल्डर मुर्दाबाद, त्या ठिकाणी तिने उपोषण करते एसआरएच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती महाराजांचा विजय असो. प्रशांत बोरणे, दीपक सकट, मारुबाई, रियाज शेख या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मधु पाटील, मालतीताई आळाला निकाले सर्वांनी या पत्रकार प्रकाश लोखंडे साहेब 5 दिवसापूर्वी या ठिकाणी त्यांनी साखळी उपोषण करताना पाणी वगैरे दिले त्याबद्दल प्रकाश लोखंडे, रियाज शेख आहोत मुंबईच्या घाटकोपर रमाबाई आंबेडकरामध्ये. आपण पाहू शकता की 3 उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी संघर्ष केला. एकाला राजावाडी रुग्णालयात जावं लागलं. कदम साहेब काय सांगाल, कशा प्रकारचा हा विजयी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आपण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभे आहोत. याच पुतळ्यासमोर चंपालाल वर्धन आणि कुणाल वर्धन या मुजोर आणि माज आलेल्या बिल्डरची मस्ती उतरवण्यासाठी जे उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते, विलास पवार साहेब, नेटावटे साहेब आणि मोरे साहेब, जो विकासक होमसाई गणेशचं काम करणारच नाही, मी कोर्टात गेलेलो आहे, मी आदर्श प्रेरणाचं काम करणार नाही, माझा पोरगा करेल, मी कोर्टात जाईल, मी तुम्हाला कोणालाही काम करूनच देणार नाही. 20 वर्ष ज्या विकासकाने 9,000 झोपडीधारकांचं ॲग्रीमेंट केलं होतं आणि कुठल्याही प्रकारचं काम करत नव्हतं. जेव्हा केव्हाही काम करायचं असेल तर आम्हाला त्याच्याविरुद्ध मोर्चाच काढावा लागला होता आणि SRAच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याला वारंवार नोटीस दिली, MRTPची नोटीस दिली, तरी काम करत नव्हता. पण आज या उपोषणकर्त्यांच्या उपोषणामुळे 1D इमारतीचं काम विकासकाने सुरू केलेलं आहे आणि 2A काम देखील जे 31 फूट कमी केलेलं आहे ते पूर्ण करण्याचं काम देखील येणाऱ्या आठवड्यात सुरू करत आहेत, असं आश्वासन विकासकाने SRAच्या अधिकाऱ्यांना आणि आमच्या कमिटीला देखील दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 3 नंबर बिल्डिंगचं काम, STPचं काम, हे सर्व होमसाई गणेशचं काम होणारच आहे. पण उपोषणकर्त्यांची जी आणखी महत्त्वाची मागणी होती की पुढील सर्व N21मधील जो प्रायव्हेट प्लॉट आहे त्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे, ते लवकरात लवकर शासनाकडे वर्ग करावं आणि MMRDAच्या ताब्यात देऊन MMRDA राबवत असलेला SRAचा प्रकल्प पुढे न्यावा आणि तो देखील जसं N19मध्ये इमारतीचं काम सुरू झालेलं आहे तसंच लवकरात लवकर हे काम N21 आणि N23 आणि N30मध्ये देखील व्हावं. यासाठी जो अडथळा विकासकाने निर्माण केला होता तो दूर करण्याचं काम या उपोषणकर्त्यांच्या उपोषणामुळे झालेलं आहे. विकासकाला जो माज होता, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, तो देखील या उपोषणकर्त्यांमुळे कमी झालेला दिसत आहे. पण जर हे काम आपण करत असताना SRAच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे तर विकासकाचा जो माज आहे तो वादीमध्ये परत उगवला तर विकासाच्या विरोधात पुन्हा हे आपले उपोषणकर्ते पुन्हा उपोषणाला बसतील याची जाणीव देखील त्या विकासकाला करून देण्यात आलेली आहे. तर या उपोषणकर्त्यांचं मी आभार मानतो की तुमच्यामुळं वर्षानुवर्ष रखडलेलं काम आता सुरू झालेलं आहे आणि पुढचं काम देखील संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरचं, कामराज नगरचं विकासाचं काम हे येणाऱ्या 4 वर्षात तुमच्या या प्रयत्नामुळे पूर्ण होईल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपल्यासोबत विकासक या ठिकाणी SRAचे अधिकारी देखील अधिकारीची काय सांगाल, या ठिकाणी चंपावरती काही याच्यावरती कारवाई होईल का? 500 करोडचा कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, यावरती कारवाई कशी कराल?
कारवाईला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपण त्याच्याकडनं जे आहेत आपले उर्वरित काम आहे ते करून घेण्यासाठी आपण त्याच्याकडे पाठपुरावा ऑलरेडी केलेला आहे आणि त्यांनी आश्वासनही दिलेलं आहे की येत्या आठवड्याभरात आपण 1D जे इमारतीचं काम आहे ते सुरू करून त्या ठिकाणी 50 रिहॅब जे आहेत ते पण त्वरित करणार आहे आणि नंतर 3 नंबर इमारतीचं कामही ते लवकरात लवकर हाती घेणार आहे आणि जे 490 घरांचं जे काम आहे 269 to 300 ते पण कर्मचाऱ्यांचं काम ते आठवड्याभरात मार्गी लावण्याचं त्याने आश्वासन दिलेलं आहे आपल्याला. तर उपोषणकर्त्यांच्या बाकी इतरही मागण्या ज्या होत्या की रमाबाई आंबेडकर नगर कामगार नगरमध्ये MRE सोबत जे काम सुरू आहे तर ते पण प्रयत्न आपला आहे की येत्या 2 वर्षात ते पूर्ण करण्याचा आपलं मानस असणार आहे की जेणेकरून लोकांना 2 वर्षात परत आपल्या घरामध्ये स्थलांतरित होता येईल आणि याच जोमाने आपण पुढच्या टप्प्याचेही कामं सुरू करणार आहोत. तर आपल्याकडं रहिवाशांचेही त्यामध्ये आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की जेणेकरून आम्ही पण लवकरात लवकर ते प्रयत्न करून काम पूर्ण करू शकू. तसेच जे लोकांचं रहिवाशांचं पात्रता निश्चितीचं काम अजून बाकी आहे किंवा ज्यांचे डॉक्युमेंट अद्यापर्यंत हे झालेले नाही आहे तर ती पात्रतेचं काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या आमच्या अधिकाऱ्यांना इतर अधिकाऱ्यांना तसं सूचना दिली. डॉक्टर बाबासाहेब